सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. जयसिंगपुरात भावना योग शिबिराचे आयोजन. 3 मे रोजी सकाळी सत्र, सायंकाळी अंध कलाकारांची संगीत संध्या. जयसिंगपूर येथील सत्य अहिंसा प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित भावना योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुनिश्री 108 प्रमाण सागर महाराज यांनी विकसित केलेले हे शिबिर कल्पवृक्ष गार्डन, सांगली कोल्हापूर रोड, जयसिंगपूर या ठिकाणी रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 8 ते 10 या दरम्यान होणार आहे. यावेळी माहिती देताना माजी नगराध्यक्ष शांतीनाथ पाटील म्हणाले, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण सुख, शांती आणि समाधानाच्या शोधात आहेत. थकलेले शरीर, बेचैन मन आणि गोंधळलेला आत्मा यामुळे जीवन तणावग्रस्त बनले आहे. या तणावग्रस्त मनाला निरोगी आणि प्रसन्न मन करण्याकरिता भावना योग हा एकमेव पर्याय आहे. तरी या भावना योग शिबिरासाठी जयसिंगपूर शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार बैठकीत करण्यात आले. तसेच सूरसंगम म्युझिकल ग्रुप संगीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व अंध कलाकार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी 5 ते 7:30 या दरम्यान होणार आहे. या पत्रकार परिषदेत सौ उषा पाटील, डॉक्टर सुरेश एन पाटील, बी गुरव, हरी निवृत्ती जगताप आणि FY कुंभोजकर आदी उपस्थित होते. आपण आता जयसिंगपूरमध्ये येत्या 3 मे मध्ये रोजी सत्य अहिंसा प्रतिष्ठान उदगाव जयसिंगपूर जे शांतीनाथांचे कल्पवृक्ष सर्व आहे त्यांच्या ह्या ट्रस्टच्या मार्फत हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये हा भावना योग शिबिर म्हणून आहे. भावना योग शिबिर म्हणजे सर्वांना माहीत असले सर्वश्रुत असलेले जैन धर्माचे विद्यासागर मुनी, त्यांचे परमशिष्य प्रमाण सागर महाराज, त्यांनी हा भावना योग हा कन्सेप्ट डेव्हलप केला आहे. आणि हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकठिकाणी, प्रत्येक समाजाच्या लोकांमध्ये हा पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये स्वतः हे मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधायचं शास्त्र आहे. मन आणि आत्म्याचा समतोल घडवायचा, मन आणि शरीर स्वस्थ ठेवायचं, मन प्रसन्न आणि पवित्र ठेवायचं, हा या भावना योगाचा मूळ उद्देश आहे. आणि ते ह्या माध्यमातून साधत आहेत. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 5 मिनिटात ते सकाळी ऊर्जावान व्हावं, सकाळीचा आपला दिवस चांगला जावा यासाठी एक ठेवलेला आहे. नंतर दुपार संध्याकाळसाठी एकदा आपण दिवसभरात केलेल्या गोष्टीचं आठवण करायची आणि आपण आज काय चुका केल्या, काय चांगल्या गोष्टी केल्या असेल त्याचं सिंहावलोकन करायचं. आणखी त्यानंतर उद्या आपला दिवस कसा चांगला जाईल आणि आपण काय इम्प्रूव्हमेंट सुधारू शकतो स्वतःला, म्हणजे स्वतःचं कल्याण आणि जगाचं कल्याण पण याच्यामध्ये आहे. स्वतःचं शरीर चांगलं ठेवणे, मन चांगलं ठेवणे आणि स्वतःचं कल्याण करणे, हे 3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. आणि ते त्यांनी त्याच्यामध्ये साधल्याने लोकांना सांगता येणं शक्य. याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे मानसिक शारीरिक आजार पण बरे झाले असं लक्षात आलेलं आहे. आणि हा कन्सेप्ट, हा जो प्रकार आहे, वेगवेगळ्या माध्यमातून जवळजवळ 173 देशामध्ये हा आचरण केला जातो आणि त्याचे बऱ्याच लोकांना फायदे झाले. आता त्यांच्या सांगण्यातून असं आलं की काही लोकांचे कॅन्सर देखील कंट्रोलमध्ये आले. म्हणजे चांगले विचार निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम होऊन शरीरावर परिणाम होऊन आजारातून त्याच्याला मुक्ती मिळाली असं पण लक्षात आलेलं आहे. पुरेसं आहे. आणि जयसिंगपूरमध्ये ह्या ट्रस्टच्या माध्यमातून झालं, हे खूप मोठं चांगलं काम आहे. आणि ह्याच्या माध्यमातून जवळपासच्या परिसरातल्या जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. आणि याच्यासाठी राजेश जैन नावाचे ह्यातले भावनाचे समन्वयक आहेत पुण्याचे, ते स्वतः इंजिनियर आहेत पण त्याचा खूप सखोल अभ्यास केला आहे. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी ते 3 तारखेला आपल्याकडे येणार आहे. आणि ते भावना योग, त्याच्या मागचं कन्सेप्ट, ते कसं करावं, कुठल्या वेळी करावं, ह्या सगळ्या गोष्टीचा ते खुलासा करतील. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आपलं स्वतःचं कल्याण साधावं असा कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये काय कुठल्याही प्रकारची फी, कुठलंही देणं घेणं काही नाही. हे सगळं मुक्त प्रवेश सर्व धर्मियांसाठी खुला आहे.
निशुल्क कुणाच्या धर्माशी याचं काही बांधिलकी नाही, काय नाही. अंधारचं काय ते सांग, अंधारचं काय ते सांग. दिवशी संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत या दरम्यान याच ट्रस्ट मार्फत तो कार्यक्रम नाव काय? सूर संगम म्युझिकल ग्रुप संगीत संध्या. सूर संगम म्युझिकल ग्रुप संगीत संध्या हा अंध लोकांचा वाद्यवृंद आहे आणि ते सगळे आंधळे असून वादक आंधळे आहेत, गायक आंधळे आहेत. त्यांनी अतिशय सुंदरपैकी हा कार्यक्रम बसवला आहे आणि खरोखर डोळस माणसं करणारे जेवढ्या उत्कृष्टपणे ते त्याचं सादरीकरण करतात आणि हा कार्यक्रम पण निश्चितपणे बघण्यासारखा आहे. आणि त्यांच्यासाठी आपल्या लोकांना समजावं त्यांची संगीत कला आहे आणि त्यांच्या लोकांना ते अगदी रेडीली मान्य केलं आणि ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 आमच्या ह्या लोकांसाठी यायचं ठरवलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा पण तुम्ही आनंद घ्यावा आणि हे लोक काय करू शकतात हे तुमच्या लक्षात येईल. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.